इलेक्ट्रिक वाहनांकडून टोल वसुली केली जाणार नाही। एकही इलेक्ट्रिक वाहनाकडनं टोल वसुली करू नये। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या सूचना दिलेल्या आहेत। टोल वसुली झालेल्या वाहन चालकांना टोलचे पैसे परत करावेत असेही आदेश नार्वेकरांनी दिलेत। मंत्री दादा भुसेंकडनं त्वरित अंमलबजावणी करण्याचं आश्वासन दिलं गेलंय। वरुण सरदेसाई यांनी टोल वसुलीबाबत उपस्थित केलेला प्रश्न होता आणि त्यावरती त्यांनी हे आदेश दिले। अध्यक्ष महोदय 21/10/25 ला समृद्धी महामार्गाला टोल कापला गेलाय। म्हणजे छापील उत्तर काय आहे की 22/8/2025 नंतर ईव्हीचे आम्ही अजिबात टोल माफी झालेली आहे। अध्यक्ष महोदय माझ्याकडे रिसीट आहेत, पाहिजे तर मी त्या रिसीट द्यायला तयार आहेत। एक रिसीट माझ्याकडे आलेली आहे। अशा हजारो ईव्ही मालकांची सरकारकडनं कुठेतरी फसवणूक होते। एक तर टोल ऑपरेटर फसवणूक करतायत किंवा सरकार ईव्ही मालकांची फसवणूक करते। यावर कडक कारवाई झाली पाहिजे। शासनाने जी.आर काढला म्हणजे ती शासनाचं धोरण झालं, पॉलिसी झाली। धोरणानुसार जर का त्यानंतर एका गाडीकडनं पण आपण टोल वसूल केला गेला असेल तर ते मला वाटतं कम्प्लिटली संपूर्णपणे बेकायदेशीर आहे। त्यामुळे जर का आपण नियमित तारखेनंतर जर का टोल वसुली केली असेल ई व्हेकल्सकडनं, आपल्याला त्वरित 8 दिवसाच्या आत ही पूर्ण यंत्रणा चालू करून एकही ई व्हेकलकडनं जी.आर अनुसार टोल वसूल केला जाऊ नये।